नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या 16 नोव्हेंबर रोजी लागवड केलेल्या सिजेंटाच्या 6802 आणि राशी 3414 या मका पिकामध्ये, आणि आज याला आपण सरी पाडून एक खताचा डोस दिलेला आहे. तर हे सरीमध्ये आपण कोणतं खत दिलं, काय दिलं आणि आजपर्यंत मकाची स्थिती काय हे यामध्ये पाहूया. तर ही आपली सिजेंटा कंपनीची 6802 मका, हिला आपण आत्ताच खताचं नियोजन केलेलं आहे आणि सरी पाडलेली आहे. बघू शकता आपण सरी. तर खतामध्ये आपण 2 बॅग DAP, 2 बॅग MOP म्हणजे पोटॅश आणि एक किट ज्यामध्ये मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, बोरॉन आणि सीवीड असं घटक होते, ती एक किट आणि त्यासोबत एक्स्ट्रा 10 किलो झिंक टाकलं आणि हे खत फेकून त्यानंतर आपण याला सरी पाडलेली आहे. सरी पाडल्यानंतर आता याला स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पाणी देत आहोत. ही आपली राशीची व्हेरायटी आहे R3414. अतिशय चांगली व्हेरायटी ही सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्तम पीक दिसत आहे. आपण सरी पाडताना मकाला कोणतं खत देता, काय नियोजन करता हे कॉमेंटमध्ये सांगा. या अगोदर आपण यामध्ये क्लॅरिस एक्स्ट्रा नावाचं तणनाशक मारलं, त्याचा रिझल्ट बघू शकता. ह्या तणनाशकाने हे तण पूर्णपणे गेलेलं आहे. तणनाशकाचा रिझल्ट बघा किती छान आलेला आहे. तण पूर्णपणे गेलेलं आहे, कुठंही आपल्याला यामध्ये तण दिसत नाही. आणि डेलिगेट टाकल्यानंतर मकावर एक काळोखी आलेली आहे आणि पीक अतिशय उत्तम आहे. आपण आपल्या मका पिकाचे कसे नियोजन करता, सरी पाडताना कोणते खत देता हे कॉमेंटमध्ये सांगा. आणि यानंतर पुन्हा जर आपण काही खत नियोजन आणि फवारणीचे नियोजन करत असाल तर सांगा. आणि आपली चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.